येत्या जानेवारी महिन्यात अयोध्या येथे बाल श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे। या निमित्तानं नाशिकमधील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध अशा काळाराम मंदिरासोबत देखील एक विशेष असं नातं जोडलं गेलंय। काळाराम मंदिरात काळारामाच्या नित्यपूजेसाठी वापरले जाणारे आणि पुजारी परिवाराच्या वतीनं 27 पिढ्यांपासून जपलेले पूजा विधान अयोध्येच्या श्रीराम मंदिर न्यासाला उपलब्ध करून देण्यात आलंय। याबाबत श्री काळाराम मंदिर संस्थानचे महंत आणि पुजारी परिवारातील महंत सुधीरदास यांनी माहिती दिली आहे। काळाराम मंदिरातील जे पूजा विधान आहे त्यातील जवळपास 50 ते 60% पूजा विधान हे अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या पूजा विधानात समाविष्ट केले जाणार आहे। ऐकूया अधिक माहिती महंत सुधीरदास महाराज यांच्याकडून। प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यसलील या नाशिक नगरीमधील काळाराम मंदिर देवस्थान आणि त्याचे वंशपरंपरागत पूजा, त्याचप्रमाणे त्रिकाळ अर्चन, त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्रांची विविध उपचारांनी, षोडश उपचारांनी, राजोपचारांनी केलेली जी पूजा, ही जी पूजा पद्धती आहे, या पूजा पद्धतीमध्ये प्रामुख्याने जी वैदिक परंपरा आलेली आहे त्यामध्ये पुराण प्रयोग आहे, वैदिक प्रयोग आहे। त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्रांचं त्रिकाळ अर्चन पद्धती जी आलेली आहे आणि ती त्रिकाळ अर्चन पद्धती गेल्या 27 पिढ्या ही आमच्या वंशपरंपरागत पुजारी घराण्याकडे आली आहे आणि या सर्व पूजा विधीचे प्राचीन हस्तलिखित, प्राचीन ग्रंथपद्धती या सर्वांचा आढावा या ठिकाणी घेतला जाऊन या पूजा पद्धतीमधली साधारणतः 60% पूजेचा आविर्भाव रामार्चन चंद्रिका, रामोत्तापिन्याः, त्याचप्रमाणे पुरुषसूक्त अर्चन पद्धती, त्याचप्रमाणे प्रतिष्ठा मौतिकम, प्रतिष्ठा महोदधी इत्यादी जे प्राचीन ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं प्रामाण्य मानून सर्वकष त्या ठिकाणी रामाची अर्चन पद्धती, पूजा ही निश्चित करण्यात आली आणि त्यामध्ये कुठे तरी प्रभू रामचंद्रांच्या कृपेने आमच्या घराण्याचा हा अमोघ वारसा अशा पद्धतीने नाशिकपासून प्रभू रामचंद्र नाशिकला आले आणि नाशिकपासून आता पुन्हा या पूजेचं विधान त्या ठिकाणी जातंय। मला वाटतं की आमच्या 27 पिढ्यांची पुजारी भट्ट प्रभू घराण्याची ही सेवा प्रभू रामचंद्रांच्या चरणी रुजू झाली, असा पुण्यभाव कृताकृत्य झालेला हा मनुष्यदेह आमचं घराणं धन्य झालं, असा हा भाव या ठिकाणी आहे। दरम्यान अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची सर्वांनाच आतुरता आहे। 22 जानेवारी 2024 मध्ये अयोध्येत या उद्घाटन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।